नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. तर आता सगळीजण निकालाची वाट पाहतात आणि शेवटी निकाल असा लागतो की आकाशला बोर्ड पॅनलवरती घेतलेलं नसतं. तेव्हा अर्णव म्हणतो की आय एम व्हेरी सॉरी, आय ट्रस्ट यू गाईज, पण मला एक कारण विचारायचं होतं की मिस्टर आकाश याला बोर्डवर का घेतलं गेलं नाही आहे, त्याबद्दल मला जरा क्लॅरिटी हवी होती. म्हणजे दॅट्स नॉट टाईप की तो माझा ब्रदर आहे म्हणून मी हे सगळं विचारतो आहे, परंतु मला जाणून घेण्याची खरंच इच्छा होती बिकॉज ही इज केपेबल, म्हणूनच मी त्याचं नाव सजेस्ट केलं होतं. पण नक्की असं काय रिझन होतं ज्याच्यामुळे मिस्टर आकाश पाटील यांना बोर्ड पॅनलवर घेतलं गेले नाही आहे? मला जरा प्लीज तुम्ही रिझल्ट सांगाल तर बरं होईल. तेव्हा मग ती बाई म्हणते, तिथे उपस्थित असलेली एक बोर्ड मेंबर, ती म्हणते की ॲक्च्युली मिस्टर अर्णवराजे शिर्के त्याचं काय आहे ना, आकाश हे खरंच टॅलेंटेड आहेत, त्याबद्दल वादच नाही आहे, परंतु आम्हाला हे बघायचं होतं की कोण कितकं कॅपेबल आहे, म्हणजेच त्यांचा एक्सपिरियन्स या पोस्टसाठी इतका नाही आहे. म्हणजे कसं आहे ना, बाकीच्या लोकांना आम्हाला उत्तरं द्यावी लागतात. जर आम्ही त्यांना अपॉइंट केलं असतं या बोर्ड पॅनलवर तर आम्हाला ऐकून घ्यावं लागलं असतं की जस्ट बिकॉज ऑफ CEO भाऊ आहे म्हणून आम्ही त्याला अपॉइंट केलं आणि हा बाकीच्या कॅन्डिडेटवर अन्याय झाला असता, त्यामुळे आम्ही हे असं केलं नाही. तेव्हा दुसरे सर म्हणतात की धर्माधिकारी, हे बघा मिस्टर राजे शिर्के, मला माहिती आहे आकाश पाटील हे खूप चांगलं काम करतात, परंतु त्यांचा एक्सपिरियन्स या पोस्टसाठी खूप कमी पडला होता आणि बाकीचे कॅन्डिडेट्स आहेत ते त्यांच्यापेक्षा जरा एक्सपिरियन्स आहेत, त्यामुळे हे सगळं आम्हाला पॉसिबल नाही आणि म्हणून आम्ही याच बाजूने निर्णय घेतला की मिस्टर आकाश यांना या पॅनलवरती घ्यायला नको. तर त्यालाही आकाशला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा अंजली म्हणते की एक मिनिट, म्हणजे सॉरी टू इंटरप्ट यू, पण मला जरा एक गोष्ट बोलायची होती. कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स तेव्हाच मिळेल ना जेव्हा तो प्रयत्न करेल, आणि मला सांगायचं झालं तर सात्विक फॅशनमध्ये आकाश याचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्याने अगदी कुठल्याही क्रायसिसमध्ये अगदी परफेक्ट डिसिजन घेतलेत जे कंपनीला अगदी प्रॉपर ठरले आहेत. म्हणजे त्याने कुठल्याही काळामध्ये कशातही अगदी परफेक्ट डिसिजन घेऊन कंपनीला केपेबल बनवली आहे आणि त्यासाठी त्याला खूप, जेवढं आपण थँक्यू बोलू तेवढं कमी आहे. शिवाय FNFमध्ये आता त्याने जे काही पार्टिसिपेशन केलं आहे तेही सात्विक फॅशनसाठी त्याने केलं होतं, त्यातही त्याचं खूप मोठं क्रेडिट आहे. सो मला असंच वाटतं आहे की या सगळ्या गोष्टी त्याच्या या अचिव्हमेंटसाठी आणि पदासाठी ग्राह्य धरल्या जाव्यात. सॉरी, पण मला एकदा असं वाटतं की तुम्ही या गोष्टीवरती एकदा पुन्हा डिसिजन घ्यावा, पुन्हा एकदा या गोष्टीवरती विचार करावा, असं ती आता त्यांना सांगत असते. तेव्हा मग सगळे विचार करतात. अर्णव म्हणतो की सॉरी गाईज, म्हणजे तुम्ही इतके डिस्टर्ब होऊ नका किंवा एम्बॅरेस्ड होऊ नका, परंतु मलाही असंच वाटतं आहे जसं की आता मिसेस अंजली बोलल्या की प्रत्येक वेळेला आपण एखाद्या व्यक्तीवर एक्सपिरियन्सबद्दल काहीच बोलू शकत नाही ना. म्हणजे आपण एक्सपिरियन्स तेव्हाच घेतो जेव्हा कॅन्डिडेटला आपण कुठलं तरी साध्य करण्यासाठी वेळ देतो किंवा त्याला आपण पोस्ट देतो, मग तेव्हाच तर एक्सपिरियन्स येत राहतो. काम करण्याने माणसाला एक्सपिरियन्स येत राहतो. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा मी जे काही म्हणालो आहे आकाश पाटील यांच्यावर. तर आकाशला या सगळ्याचं खूप वाईट वाटलेलं असतं. तो बाहेर येऊन उभा राहतो आणि त्याच्या डोक्यात सतत तेच फिरत असतं की मिस्टर आकाश पाटील हे या पोस्टसाठी एलिजिबल नाही, कारण की त्यांचा एक्सपिरियन्स कमी पडला आहे. आता आकाश येऊन बाहेर बसलेला असतो आणि खूप नाराज असतो. नंतर मग आता पुन्हा सगळेजणं विचार करत असतात की आकाशचं करायचं काय, म्हणजे त्याला पुन्हा या सगळ्यासाठी आपण उभं करायचं आहे का किंवा जिंकून द्यायचं आहे का, असं सगळं त्याच्या मनामध्ये आता सुरू असतं. त्यानंतर मग आता अर्णव म्हणतो की सी गाईज, डिसिजन तुमचा आहे, मी फक्त तुम्हाला एकदा फक्त डिसिजन घ्यायला सांगितले, दॅट्स इट. तेव्हा मग सगळेजणं त्याच्याकडे बघतच राहिलेले असतात. अंजली म्हणते की हो, म्हणजे मलाही असंच वाटतंय की आपण आकाशला एखादा चान्स देऊन बघायला काही हरकत नाही आहे. सगळे त्यांच्याकडे बघत असतात. अंजली म्हणते की हे बघा, म्हणजे प्लीज एकदा सजेस्ट करते, विचार करा. तेव्हा मग त्या बाकीचे मेंबर्स असतात ते म्हणतात की अर्णव आणि अंजली मॅडम, एक गोष्ट आम्ही नक्कीच नोटीस करतो. ॲक्च्युली आम्ही त्यांना का घेतलं नाही त्याच्या मागचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे की दुसऱ्या कोणत्याही कॅन्डिडेट्सवर अन्याय नाही झाला पाहिजे. आणि आम्हाला हीच भीती आहे की जर आम्ही आकाश पाटील यांना बोर्डवर घेतलं तर जे बाकीचे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत ना, ते ही कंपनी सोडून जाऊ शकतात आणि ती रिस्क आम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळे आता हा जो डिसिजन आहे तो सगळ्यांनी मिळून एकमताने आम्ही घेतलेला आहे आणि आकाश यांना जर घेतलं तर बाकी कंपनी कुठल्या तरी गोष्टी फेस करू शकते. त्यामुळे आता तरी मला असं वाटतं की आपण सध्या आकाश यांचं नाव सजेस्ट करायला नको.
आणि आमचा डिसिजन झाला आहे की मिस्टर आकाश यांना येता येणार नाही आहे बोर्ड पॅनलवर. आता मात्र सगळे गप्प बसलेले असतात. आकाश बाहेर येऊन विचार करतो की काय करून बसलो मी हे. मला दादाने इतका छान चान्स दिला होता की सगळं काही प्रूफ कर, म्हणजे तुला प्रूफ कर, परंतु तरीही मला जमलं नाही. या सगळ्यात माझा एक्सपिरियन्स कमी पडला. खरं तर मला खरंच खूप वाईट वाटते. स्वतः दादाने माझं नाव सजेस्ट केलं होतं, पण ते संभाव्य होऊ शकलेलं नाही. सिरियसली, म्हणजे मला तेही जमलेलं नाही आहे. तो खूप आतून गिल्ट घेऊन असतो. तर इथे अर्णवचं वेगळं गिल्ट असतं. तो लांबूनच बघत असतो की आकाश खरंच खूप डिस्टर्ब झाला या गोष्टीमुळे, म्हणजे त्याच्या मनाला खूप वाईट वाटलं असावं यामुळे, असं इथे अर्णवला आता जाणवतं. त्यानंतर अर्णव आता बघतच राहतो आणि आवाज देतो की आकाश जस्ट 1 मिनिट. तेव्हा मग तो त्याच्या बाजूला येऊन बसतो. तर इथे नम्रता छानपैकी तयारी करून असते. नवीन छान साडी घालून, सगळे दागदागिने घालून, अगदी छान लिपस्टिक वगैरे लावून स्वतःला अगदी ग्रूम करत असते. तर हे सगळं बघत ते आकाशच्या आठवणीत लाजत असते की चला आता आकाश येणार आणि सगळं काही व्यवस्थित होणार. आणि म्हणूनच ती आता फोन घेऊन म्हणते की आकाशचा अजून कॉल कसा आलेला नाही आहे. ती कॉल लावायला जाते, पण आकाश तिचा फोन बघून फोन काही घेत नाही, तो तसाच ठेवतो. ती म्हणते की हे काय, आकाश अजून फोन का करत नाही आहे. मन आकाशला खरंच तर खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा अर्णव त्याला म्हणतो की आकाश, अरे तू फोन का घेत नाही आहेस, फोन रिसीव कर. परंतु तो म्हणतो की नाही दादा, मी आता सध्या तरी हा फोन रिसीव करत नाही. तेव्हा नम्रता म्हणते की नाही, माझा फोन रिसीव केला नाही, नक्की काय कारण असू शकतं. बहुतेक ते विसरलेत का मला फोन करायला. यांना मी तर सांगितलं होतं की काय डिसिजन झाला आहे त्यानंतर मला कॉल करून कळवा. काय करू आता, मी काय करू. मग तिच्या डोक्यात विचार येतो की मी एक काम करते, मी अर्णव जिजूंना फोन करू का. हो, मी त्यांना फोन करते, ॲटलिस्ट ते तरी माझा फोन उचलतील, नक्की काय झालं आहे ते मला सांगतील. म्हणून आता तो फोन बघतो तर अर्णवने फोन बघितलेला असतो. अर्णव म्हणतो की मी हे बघ नम्रताचा मला कॉल येतो आहे. तेव्हा मग लगेच दादा, म्हणजेच आकाश म्हणतो की दादा फोन उचलू नकोस, राहू दे, ती खूप वाट बघत असेल माझी, मी तिला घरी गेल्यानंतरच जे काही आहे ते सांगतो. परत फोनवर सांगितलं तर ती डिस्टर्ब होईल, त्यापेक्षा मी घरी जाऊनच तिला काय ते सांगतो. आता आकाशही गप्प बसलेला असतो. त्यानंतर इथे अर्णवच्या डोक्यामध्ये विचार सुरू होतो की आकाश, मला माहिती आहे तुला या सगळ्याचं खूप वाईट वाटलं आहे. मी तुझं नाव सजेस्ट केलं होतं पण समहाव. तेव्हा मग आकाश म्हणतो की नो दादा, तू प्लीज गिल्ट वाटून घेऊ नकोस, हे तुझ्यामुळे काही झालेलं नाही आहे. ॲक्च्युली माझाच एक्सपिरियन्स कुठेतरी कमी पडला आहे म्हणून हे सगळं घडलं आहे. पण तू नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. अर्णव आता विचारच करत बसलेला असतो. त्याच्या डोक्यात सुरू असतं की मी आकाशसाठी काय करू. तेव्हा मग आकाशला तो म्हणतो की इट्स ओके, आपण नेक्स्ट इयरला ट्राय करूया. आकाशला आता तो म्हणतो की दॅट्स अ स्पिरिट, चल आपण आता घरी जाऊया. ॲक्च्युली सगळेजणं घरी वाट बघत असतील, चल असं म्हणून आकाशला तो आता स्वतःहून घरी घेऊन चाललेला असतो. आणि त्यामुळे इथे आकाश आता नॉर्मली थोडा स्टेबल व्हायला लागतो. तर दुसरीकडे नम्रताने छान तयारी करून ठेवलेली असते. तिने सगळं अगदी साग्र संगीत बनवलेलं असतं, केक ऑर्डर केलेला असतो, त्याचप्रमाणे नाश्त्यासाठी काही गोष्टीही बनवलेल्या असतात. तेव्हा मग सगळेजणं बघतात आणि म्हणतात की अरे वा नम्रता, तू तर खूपच छान सुंदर तयारी केली. मामा म्हणतात की अरे वा सुनबाई, इतके छान छान पदार्थ बनवलेस तू. तेव्हा ती म्हणते की हो बाबा, बनवणारच ना. तेव्हा मग लगेचच मामा म्हणतो की बरोबर, आज तिचा नवरा हा जिंकून येणार आहे, मग काय ती खूपच खुश असणार आहे. तेव्हा नम्रताच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत असतो. आणि तेवढ्यातच आता गाडीची रिंग वाजते, म्हणजेच हॉर्न वाजतो आणि नम्रता म्हणते की आले आले वाटतं. मग ती आरतीचं ताट घेऊन आकाशच्या समोर येऊन उभी राहते आणि आकाशला ती म्हणत असते की आकाश, तुमचं हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स, असं म्हणून ती आता त्याला ओवाळायला जाऊन त्याला ती कुंकू लावणारच असते. त्याच वेळेला तो तिला हात करून थांबवतो. सगळेजणं बघत राहतात की आकाशने असं का बरं थांबवलं असेल. सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं. आजी म्हणते की काय रे बाबा, काय झालं, असा का चेहरा पाडून बसलायस तू. अर्णवला विचारतात पण तोही काही बोलत नाही. आकाश आता गप्प बसलेला असतो. तेव्हा मग अंजली हे तिथे नसते. तेव्हा मग लगेचच नमू विचारते की काय गं, काय झालं, म्हणजे मला सांगा ना तुम्ही, काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का, तुमचा चेहरा का पडला आहे असा, तिथे काय घडलं आहे मला प्लीज सांगाल का तुम्ही. तेव्हा मग आता आकाश सांगायला लागतो की सॉरी नम्रता, माझं नाव तिथे पॅनलवर घेतलं नाही, म्हणजे मी जिंकलो नाही आहे इलेक्शनमध्ये. तेव्हा सगळे बघत राहतात. नमू म्हणते की का, असं का झालं, म्हणजे असं तर ठरलं होतं ना की तुम्ही येणार होतात बोर्ड पॅनलवर, मग नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा आता नम्रताला तो काय बोलावं त्याला काही सुचत नसतं. सगळेजण शांत उभे असतात
आता नम्रता मात्र अर्णवकडे बघते आणि म्हणते की जिजू काय झालं आहे, तुम्ही तरी बोला ना, नक्की काय घडलं तिकडे, कुठला प्रॉब्लेम झाला आणि यांना घेतलं नाही, नक्की काय झालं. तेव्हा अर्णव म्हणतो की समहाऊ त्यांचं रिझन एक वेगळं होतं की अर्णवकडे आकाशकडे एक्सपिरियन्स नाही आहे, सो दॅट. तेव्हा ती म्हणते की एक्सपिरियन्स, पण मध्येच हे काय प्रश्न निघाला. वल्लरी म्हणते की हो, म्हणजे माझ्या आकाशमध्ये असं काय कमी होतं की ज्यांनी असं सिलेक्ट केलं नाही माझ्या मुलाला, सगळं तर तो व्यवस्थित करतो आहे कंपनीमध्ये, मग काय प्रॉब्लेम होता त्यांना. वल्लरी खूप चिडलेली असते. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, तुला सांगितलं ना दादाने की माझा एक्सपिरियन्स कमी पडतो आहे, त्यासाठी हे सगळं केलं आहे. माझा एक्सपिरियन्स आहे तो कमी पडला या पोस्टसाठी, आणि बाकीचे जे कॅन्डिडेट होते ते माझ्यापेक्षा एक्सपिरियन्सने जास्त होते, दॅट्स इट. मग त्याच्यामध्ये इतकं विचारण्यासारखं काय आहे, सारखं सारखं तेच बोलू नका. तेव्हा नम्रता म्हणते की का नको बोलू आकाश, सांगा ना मला, का नको बोलू. अहो, आम्ही इथे सगळेजण आस लावून बसलो आहे, आम्हाला असं वाटतं आहे की तुम्ही जिंकणार आहात, पण तुम्ही आता मला असं बोलून दाखवताय की सारखं तेच बोलू नको. असं कसं चालेल ना आकाश, म्हणजे आम्ही सगळेजण या गोष्टीसाठी वाट बघत आहोत, किती प्रयत्न केलेत माहिती आहे तुम्हाला, किती तयारी करून ठेवली आहे की तुम्ही येणार आहे, मग असं करायचं आहे तसं करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं काय आता. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो नम्रता, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की नम्रता प्लीज तू शांत हो, असं काही घाबरू नकोस, आपण नेक्स्ट इयर ट्राय करूया. तेव्हा ती म्हणते की नेक्स्ट इयर, फक्त माझ्या नवऱ्याने परत पुढचे वर्ष यासाठी वाट बघायची आहे का. परत पुढच्या वर्षी तुम्ही तेच म्हणाल की एक्सपिरियन्स कमी पडतो आहे, बाकीचे जास्त कॅन्डिडेट एक्सपिरियन्स होते, पण तुम्ही तर CEO आहात ना कंपनीचे. सांगा ना जिजू, उत्तर द्या. तुमच्या हातात सगळे डिसिजन्स असतात ना, मग तुम्ही यांना का नाही पुढे सजेस्ट केलं. म्हणजे सजेस्ट तर केलं, पण तुम्ही का नाही ठणकावून सांगितलं की आकाश यांना पॅनलवर घेण्यासाठी. का तुम्ही हे सगळं का केलं सांगा ना, लवकर सांगा, असं म्हणून ती त्याच्यावरती प्रेशर आणत असते. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की हे बघ नम्रता, मला कळतं आहे तुला काय वाटतं आहे, बट दिस इज नॉट द वे टू टॉक, प्लीज तू जरा स्वतःला कंट्रोल कर. असं अजिबात होऊ शकत नाही, माझ्या एकट्याचा डिसिजन नसतो तो, मी फक्त CEO आहे, बाकीचे बोर्ड पॅनलवरचे जे व्यक्ती आहेत ना तेच हे सगळं डिसाईड करू शकतात, माझ्या एकट्याच्या हातामध्ये काही नसतं तिथे. ती म्हणते की असं कसं, अजिबात काहीही बोलताय तुम्ही, म्हणजे तुम्हालाच माझ्या नवऱ्याला कधी पुढे येऊ द्यायचं नव्हतं, असंच आहे ना हे सगळं. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही कामासाठी आकाशला निवडता, पण मात्र काही पोस्ट देण्याची वेळ आली किंवा कसलं क्रेडिट देण्याची वेळ आली तर तिथे आकाश नसतो, असं का असतं. तेव्हा मग मामा म्हणतो की नम्रता हे बघ, तू अजिबात कोणत्या दिशेने विचार करतेस काहीच कळत नाही आहे, तू प्लीज जरा शांत हो. नम्रता काही शांत व्हायला तयारच नसते. ती म्हणते की कसं शांत हो मी, सांगा ना बाबा, कशी शांत हो. प्रत्येक वेळेला हे असं यांच्याच बाबतीत का बरं घडतं, प्रत्येक वेळेला यांनाच का साईडलाईन केलं जातं, मला ते कळत नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ, असं काही नाही आहे नम्रता, मला असं अजिबात करायचं नव्हतं. तेव्हा मग ते म्हणते की अजिबात करायचं नव्हतं की तुम्ही ते मुद्दाम केलं, मला माहिती आहे तुम्ही हे सगळं करताय ना ते कदाचित मुद्दाम करत असाल, माझ्या नवऱ्याला त्रास देण्यासाठी वगैरे करत असाल, कारण की तुमच्या पुढे कोणी गेलं तर ते तुम्हाला चालणार नाही ना, म्हणून हे सगळं चालू आहे. तुमच्या हातात असतानाही तुम्ही काहीही केलं नाही, मग याचा अर्थ काय समजायचा. तेव्हा मग अंजली म्हणते की असं नाही आहे नम्रता, मी पण होते तिथे, अर्णवने खरंच खूप प्रयत्न केला, तिथे सजेशन दिलं, खूप प्रयत्न केला आहे त्याने आकाशच्या बाबतीत, पण बाकीच्या बोर्ड मेंबर्सचं असं म्हणणं होतं की एक्सपिरियन्स कॅन्डिडेट सोडून जातील आणि कंपनी हाय रिस्कमध्ये जाईल, त्यामुळे हे सगळं करू शकत नव्हते. तेव्हा मग ती म्हणते की नाही, मला यातलं काही ऐकायचं नाही आहे, मला माहीत होतं ह्या सगळ्या गोष्टींना खरंच खूप विचित्र असतील, पण मी आनंदात होते कारण की ह्यांनी जे सांगितलं होतं की सगळं ठीक होईल, पण नाही. अर्णवजीजी, मला तुमच्याबद्दल एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही ना प्रत्येक वेळेला माझ्या नवऱ्याला कायम राबवूनच घेत आले आहात, तेव्हापासून आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला तेच होत चाललेलं आहे. आणि आकाश बिचारे सगळं तुमचं ऐकत असतात, एक मोठा भाऊ म्हणून सगळ्या तुम्हाला मान देतात, पण तुम्ही मात्र त्याचा काडीमात्रही विचार करत नाही, का असं करता. आणि माझ्या नवऱ्याला राबवून घेताना तुम्हाला काहीच वाटत नाही, म्हणजे प्रत्येक वेळेला काम करायचं असेल तर तुम्हाला आकाशच आठवतो की आकाश हे कर ते कर, प्रत्येक वेळेला त्याच्यावरती तुम्ही हुकूमच गाजवत असता, म्हणजे त्याला नोकरासारखी वागणूक देत असता तुम्ही. आणि मला आत्ता कळून येते की त्यांना नोकरासारखी वागणूक देऊनही तुम्ही त्यांना जे ते एलिजिबल आहेत त्या गोष्टी देऊ शकत नाही, मग काय प्रॉब्लेम आहे सांगा ना. तेव्हा मग आता आकाश गप्प बसलेला असतो, त्याला मात्र नम्रताचं हे बोलणं आवडत नसतं. तो म्हणतो की प्लीज नम्रता गप्प बस, जास्त बोलतेस तू, प्लीज शांत हो, पण ती काही ऐकत नाही.
तो म्हणतो की नको नम्रता, हे सगळं असं बोलू नकोस, याच्यामध्ये दादाची काही चूक नाही आहे. लक्षात येतं आहे का तुझ्या? त्यानेच तर माझं नाव सजेस्ट केलं होतं, मग तो असं का वागेल? तेव्हा ती म्हणते की हो ना, केलं होतं ना सजेस्ट, मग का नाही जिंकून आलात तुम्ही, सांगा ना. तेव्हा तो म्हणतो की हे बघ नम्रता, जे काही रिझन होतं ते रिझन त्याने सांगितलेलं आहे, याच्यापेक्षा वेगळं काहीही रिझन नसू शकतं. तेव्हा ती म्हणते की हो, मग त्या दिवशी बघितलं ना, प्रत्येक वेळेला आपल्याला कुठे जायचं असलं काय असलं की एफर्ट्स मात्र तुम्हाला घ्यायचे, रात्री रात्री काम तुम्हाला करायचं आहे, मग तरीही असं. तेव्हा तो म्हणतो की हे बघ नम्रता, त्यावेळेला त्याने तुझी माफी मागितली होती. तेव्हा ती म्हणते की माफी मागितली नव्हती, फक्त स्वतःचा मोठेपणा त्यावेळेला दाखवला होता, कारण चुकले होते ना ते. पण नाही, आता मात्र मी नाही माफ करू शकत. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई प्लीज जरा शांत हो, तुझं काय चाललं हे? अगं तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस, किती बोलतेस तू? तेव्हा तरीही ती ऐकत नसते. ती म्हणते की नाही, मला कळलं आहे आता, हा अर्णव राजशिर्के आहे एक नंबरचा लूजर आहे, लूजर. फक्त त्याला भीती वाटत असते, त्याला असं वाटत असतं की त्याने त्याच्या पुढे कोणीही जाऊ नये, म्हणून हे सगळं खरं तर सुरू असतं. म्हणून त्याच्या मनामध्ये ही भीती निर्माण असते, म्हणूनच तर त्याने माझ्या नवऱ्याला जिंकू दिलेलं नाही आहे. तेव्हा आजी पण म्हणते की हे बघ गप्प बस नम्रता, अगं काहीही बोलत सुटली आहेस तू. तेव्हा मग नम्रता काही थांबायला तयार नसते. नम्रता म्हणते की मी का थांबू, म्हणजे माझ्या प्रत्येक वेळेला मनातलं मी का दाबून ठेवू? आकाश यांना जिंकवण्यासाठी यांना काहीही करता आले असते, पण नाही, त्यांनी केलं नाही. त्यामधूनच मला सिद्ध झाले ना की त्यांना आकाशबद्दल किती आत्मीयता वाटते ते. आता हे सगळं वल्लरी ऐकतच त्याने मनातच खूप खुश होत असते की जे इतके वर्ष तिला जमले नव्हते ना, ते नम्रताने करून दाखवले. नम्रता म्हणते की बोला ना, आता का गप्प बसले तुम्ही? तुम्हाला या सगळ्या गोष्टी का नको होत्या? म्हणजे माझे आकाश, त्यांना किती प्रयत्न करावे लागतात तुम्हाला काय माहिती? किती काम करत असतात ते, कंपनीच्या भल्याचाच विचार करत असतात. आणि ईश्वरी तू पण काही कमी नाहीस गं, तू पण तेच केलं आहेस त्या दिवशी प्रत्येक वेळेला, म्हणजे तुझ्या नवऱ्यानेही तेच केलं माझ्या नवऱ्यासोबत, आणि तूही आमच्या दोघांसोबत तेच केलं आहेस. मला सांग ना की लग्न झाल्यानंतर अगदी बरोबर त्याच वेळेला तू कशी कंपनी जॉईन केली? म्हणजे मी घरात आले आणि तू कंपनी जॉईन करायला सुरुवात केलीस, बरोबर ना? म्हणजे काय, या घरात तुझी एक स्वयंपाकीन होती म्हणूनच तू बाहेर पडलीस, बरोबर ना? आणि मग नंतर काय केलंस? प्रत्येक वेळेला माझ्या जीवावरती टाकून सगळं जायचीस, सगळं करायचीस, पण का? कधी विचार नाही केलास? तू या घरात मला बहीण म्हणवतेस ना, पण तू माझी लहान बहीण नाही, तर या घरात थोरली जाऊ असल्याचा हक्क गाजवत फिरतेस. तुला असंच वाटत असतं की तू काही करत नाही, पण प्रत्येक गोष्ट मात्र करून तू नामानिराळी झालेली असते. आणि एकच गोष्ट नक्की की त्या दिवशी पण आम्ही कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. आकाश यांनी तुमचं मशीन दुरुस्त केलं, स्वतःचा कॉम्पिटिशनचा वेळ बाजूला सारून, पण तरीही तुमच्या दोघांपैकी कोणीतरी त्यांना थँक्यू म्हटलं का? कोणीतरी त्यांना क्रेडिट दिलं का या सगळ्याचं, की आकाशने मदत केली त्यामुळे सगळं लवकर झालं? बघा, हे सगळं ना तुम्ही किती चुकवताय ते बघा. म्हणजे प्रत्येक वेळेला या सगळ्या गोष्टी मी नोटीस केलेल्या आहेत, आणि आज फायनली ते सगळं बाहेर पडलं आहे. आणि मिस्टर अर्णव राजशिर्के, तुमच्याबद्दल बोलायचं झालं ना, तर तुम्ही एक नंबरचे लूजर आहात, डरपोक आहात, आणि कोणीही तुमच्या पुढे जाऊ नये, स्वार्थी आहात, एक नंबरचे ढोंगी, असं म्हणून आता ती खूपच अर्णवला बोलून दाखवते. आणि त्याचमुळे आता हे सगळं ऐकल्यानंतर त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तो तिथल्या तिथे गप्प उभा झालेला असतो. आता मात्र ईश्वरीला हे बघत नाही, ती जाते आणि जोरात कानाखाली वाजवते की बस झालं ताई, खूप झालं, आता मी याच्यापुढे एकही शब्द ऐकून घेणार नाही, समजलं ना? किती बोलणार आहेस तू? अगं किती बोलतेस तू ह्यांना? तुझ्या लक्षात तरी येतं आहे का? अगं अर्णव सरांच्या मनात असं काहीही नाही आहे. तू प्लीज जे मनात नाही ते बोलून दाखवू नकोस. आणि तू हे जे काही वागते ना, हे तुझं वागणं हे खूप चुकीचं आहे. तू अशी बोलशील अशी कधी विचारही केला नव्हता मी, माझी ताई अशी कधी वागेल, पण नाही, आज तू ते करून दाखवलं. खरंच इतकं विचित्र मला कधीही पाहायला मिळालेलं नव्हतं. तुला वाटत असेल की अर्णव यांना काहीच वाटत नाही आहे, पण नाही, तसं नाही आहे, लक्षात घे. प्रत्येक वेळेला अर्णव सरांनाच आकाशबद्दल खूप वाटत असतं, आणि ते भाऊ आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये बोलण्याचा काही करण्याचा तुला अधिकार अजिबातच नाही आहे. त्यामुळे तू आता यामध्ये अडकू नको, समजलं? आणि एक गोष्ट आणखी, ते म्हणजे की जर इथून पुढे आणखीन वाईट शब्द काही काढलाच यांच्याविषयी, तर बघ मी काय करेन. मी तुझी बहीण आहे हे मी विसरून जाईन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की किती काही झालं तरीही माझ्यावर केवढा काढायचा आहे तो राग काढ, परंतु अर्णवच्या विरोधात एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. कारण की त्यांनी प्रत्येक वेळेला सगळ्यांसाठी चांगले प्रयत्नच करण्याचा प्रयत्न केला आहे. कधीही काहीही चुकीचं त्यांनी वागलेले नाहीत. त्यामुळे त्यांना बोलण्याच्या अगोदर प्रत्येक वेळेला लक्षात ठेव की तू मला बोलतेस. आता मात्र नम्रता सतीने चांगलाच राग काढलेला असतो,
आणि नम्रता तिथून गपचूप निघून जाते. आणि त्यावेळेला सगळं वातावरण अगदी दूषित झाल्यासारखं होतं. सगळे उभे असतात, कारण नम्रताच्या कानाखाली ईश्वरीने वाजवली, त्यामुळे ती निघून गेलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं कसं हँडल करायचं या सगळ्या गोष्टी आता त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतात. आकाशही तिथून आता निघून जातो. आजी, बाकीचे सगळे घरातले नाराज झालेले असतात, कारण की कोणालाही काहीही कळत नसतं. ईश्वरी पण तिथून निघून जाते. एक एक करून एक एक व्यक्ती निघून चाललेली असते. आणि मग ती गेल्यानंतर ईश्वरी ही तिचं काम करत असते. ती काहीच बोलत नाही. तर अंजली सगळ्यांना समजवते, परंतु काहीच उपयोग झालेला नसतो. आजी, मामा सगळेच बाजूला जातात. त्यावेळेला लगेच ईश्वरी आता स्वतःच्या खोलीत येते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. म्हणजे ती जे काही वागली, ताईवर हात उचलला, त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं. तर तिथे आल्यावर अर्णव देखील खोलीमध्ये येतो आणि खोलीमध्ये आल्यानंतर ईश्वरीला बघतो तर तिचा चेहरा अगदी हिरमोसल्यासारखा झालेला असतो. मग तो तिच्याकडे इतकं काही लक्ष न देता स्वतः जातो आणि नंतर तो तिथे उभा राहून स्वतःचं ब्लेझर वगैरे काढतो. मग ईश्वरीचं लक्ष अजिबात नसतं की माझ्या मागे अर्णव देखील आला आहे. मग ईश्वरी ही अर्णवला बघते की तो तिथे गप्प बसलेला असतो. ती आता अर्णवच्या बाजूला येऊन बसते आणि म्हणते की सर, जे काही झालं आहे म्हणजे खरंच खूप चुकली माझी ताई. म्हणजे तिची खूप मोठी चूक झाली आज आता जे केलं तिने त्याच्याबद्दल. तेव्हा अर्णव म्हणतो की इट्स ओके मिस इंदोर. तेव्हा ती म्हणते की सर, इट्स ओके नाही, तिने खरंच खूप चुकीचे आरोप केलेत तुमच्यावर, मला ते अजिबात आवडलेले नाही आहेत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की दॅट्स इट. कदाचित तिने हे सगळ्याची तयारी करून ठेवली होती समहाव, त्याच्यामुळे तिच्या मनाला ते जास्त लागलं असणार. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, पण मला एकच गोष्ट चांगली समजले की ताईला हे सगळं नको बोलायला हवं होतं. म्हणजे तिच्या मनामध्ये हे इतकं सगळं चाललं आहे ना, मला खरंच विचित्र वाटतं. आणि खरंच असं बघायला गेलं तर तिचं मनात सध्या काय चाललं ना काहीच कळत नाही. लग्न करून आल्यापासून तिचे विचार ना एकदम बदलल्यासारखे झालेत, पूर्ण बदललेत. का असं वागते, का करते, काहीच कळत नाही. शिवाय तिला असंही वाटत असतं की प्रत्येक वेळेला म्हणजे तिचं ऐकलं जावं. आणि त्या दिवशी आकाश भाऊजी पण आले होते माझ्याशी बोलायला या विषयावर, की तिच्या मनात काय चाललं ना ती काहीच सांगत नाही. तिला नक्की काय हवं आहे या गोष्टीही कळत नाही आहेत. म्हणूनच मला आता लक्षात येतं आहे की ती कसला विचार आणि कोणत्या दिशेने विचार करते. तिला आपल्याशी कॉम्पिटिशन करायची असते आणि या सगळ्या गोष्टी घडतात. पण काय करायचं काही कळत नाही. आता मात्र या सगळ्या गोष्टी हाताच्या बाहेरच्या गेलेल्या आहेत. तेव्हा मग ती असं का वागते, त्यालाही प्रश्न पडलेला असतो आणि ईश्वरीलाही. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, आकाश हा नम्रताला म्हणत असतो की 1 मिनिट, खूप मोठी चूक करतेस तू. दादानेच माझं नाव पॅनलवरती सजेस्ट केलं होतं, समजलं. दादाच पॅनलवर नाव सजेस्ट करणारा होता आणि दादाच होता ज्याने सगळ्यात जास्त गिल्ट घेतलं होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये दादाच जास्त इन्व्हॉल्व होता असं ती आता तिला सांगत असतो. नंतर ईश्वरी आता खाली नम्रताजवळ येते आणि म्हणते की ताई, मी तुझ्यावर जो काही काल हात उचलला ना त्याबद्दल खरंच खूप खूप सॉरी. म्हणजे मला माफ कर, मी असं करायला नको हवं होतं. मी तुझ्यावर हात उचलला, सॉरी. असं म्हटल्यावर आता नम्रता तिच्याकडे बघते आणि मामा पटकन बोलतो की म्हणजे आता नम्रताने इतकं मोठं मन करून आज माफी मागितली आहे ना, तर तूही तिची माफी माग. कारण नम्रता, मला असं वाटतं की तूही खूप काही चुकीचं बोलली आहेस, ज्यामुळे तिला हर्ट झालं असेल, त्यामुळे तूही तिची माफी माग, असं मामा आता बोलतो. नम्रता मात्र मामाकडे बघत राहते. तर इथे वल्लरी ही फोनवर म्हणजे झाल्यानंतर विचार करते की रमाकांतचं मला सांगितलं होतं उदयकांतने की रमाकांतजवळ माझ्या विरोधात आणखी काही पुरावे आहेत. नक्की काय पुरावे असू शकतात, ते कशाबद्दल असतील पुरावे, या सगळ्या गोष्टींचा आता वल्लरीच्या डोक्यामध्ये विचार यायला लागतो. मला काहीतरी करून ते पुरावे मिळवलेच पाहिजेत. रमाकांतचे कोणते असे पुरावे आणखी जमा केलेले आहेत माझ्या विरोधातले, हे सगळं बघितलं पाहिजे. आता मात्र मामीला टेन्शन येतं. पुढे काय करणार पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.